कथेचं नाव आहे जंगलवाट. लेखिका प्रियंका कुलकर्णी. दत्ता पवार हाय का घरी? बाहेरून पोस्टमन ओरडत म्हणाला. व्हय हाय की. दत्ता बाहेर येत पोस्टमनला म्हणाला. हे घ्या तुमचं पत्र आलं हाय. पोस्टमन पत्र दत्ताच्या हातात देत म्हणाले. शांते, ऐ शांते, इकडे ये. तुया माहेरून पत्र आलं हाय. दत्ता शांताला आवाज देत म्हणाला. आता माय कोणाचं पत्र हाय? शांता पदराला हात पुसत म्हणाली. अव किसनचं हाय, वाचतो. शांते, तुही आजी लय आजारी हाय म्हण. अन गावी तुले बलावून धाडला हाय. तिच्या जीवाचं काही खरं नाही म्हणते. दत्ता म्हणाला. अरे देवा, काय झालं असेल व बुडीला? मायवर लय जीव हाय तिचा. आठवण काढत असेल मै. शांता म्हणाली. वय तुही आठवण काढती म्हणते. लवकर जायले पाहिजे. आपण म्हातारीला भेटीले. असं करू, आज संध्याकाळच्या एसटीने निघू, म्हणजे रातच्याला पोहोचू आपण. दत्ता म्हणाला. अहो पण थंडी पाण्याचे दिवस हाय. रातच्याला लहान लेकरू घेऊन कसं जायचं? आणि तुम्हाला तर ठाव आहे, एसटी पुरी गावापर्यंत जात नाही. तिथून 6-7 कोसावर गाव आहे. आणि जंगलाची वाट, ते बी लय वंगाळ जंगल आहे. शांता म्हणाली. म्या हाय तुया संग, कायला भीते मग? हे पाय, मले वावरातनी जाऊन येऊ दे. तिकडून आलं की निघू आपण. आणि लेकराले चांगलं आंगडं टोपडं घालून देजो. सोबत शाल घेजो. काही होत नाही. दत्ता म्हणाला. दत्ता वावरात निघून गेला. शांतीच्या तयारीला लागली. शांता ही दत्ताची बायको आहे. तर या दोघांना 7 महिन्याचा मुलगा आहे. शांताची आजी जनी आजारी असल्याचं पत्र आलं म्हणून लगोलाग भेटीला जाण्यासाठी दोघे निघणार असतात. पण शांतीच्या मनात भीतीचं काहूर माजलं होतं. कारण तिच्या गावची वाट खूप भयंकर होती. असं म्हणतात त्या जंगलात एक दुष्ट हडळ राहते म्हणून. रात्रीचं कुणी गावात जात येत नाही. दत्ता आणि शांता बाळाला घेऊन संध्याकाळी 7 वाजता निघाले. शांताचं माहेर काणेरी हे खूप लांब होतं. रात्रीच्या 10च्या सुमारास ते फाट्यावर पोचले. आता सुरू होणार होतं भयंकर जंगल. शांताचं बाळ गाढ झोपलेलं होतं. एक पिशवी होती ज्यात शांताने आवश्यक लागणारं सामान, कपडे आणि देवीचा अंगारा घेतला होता. पोचलो बा एकदाचं फाट्यावर. शांते, तू थकली काय ग? बसतं का जराशिक इथं? दत्ता म्हणाला. अहो मले भ्या वाटायला लागलंय. हे जंगल पार करणं लय अवघड आहे. इथून आत जायले कुठलं वाहन बी नाही आणि एक बी वाटसरू दिसत नाही. शांता म्हणाली. तू काय पहिल्या खेप येऊ राहिली काय या वाटेनं? का घाबरते? म्या हा न. आणि बाबूले मायाकडं आण आणि चाल भरभर. दत्ता म्हणाला. शांताने बाळाला दत्ताजवळ दिलं आणि पिशवी तिच्या हाती घेतली आणि दोघं निघाले त्या जंगलाच्या वाटेने. जंगल भक्कम दाट होतं. अंधारी वाट. एक बॅटरी दत्ताच्या हाती होती. त्याने समोरची वाट दिसत होती. रात्रीची वेळ. भयंकर काळोख. रातकिड्यांचे किरकिर आवाज. थंडगार वारा. मध्येच वेगवेगळ्या प्राण्यांचे येणारे आवाज आणि सारखं असं वाटत होतं की त्यांचा कुणीतरी पाठलाग करते. शांता खूप घाबरत होती. अचानक थंडी वाढली. शांताचं बाळ झोपेतून उठून रडायला लागलं होतं. शांते, तू बाळाला घे. बस इथं बस. दत्ताने तिला एका दगडावर बसायला लावले. शांता बसली. त्याच्या पाठीमागे एक प्रचंड उंच आणि भयानक असं भलं मोठं दाट वडाचे झाड होते. त्या झाडाच्या मधून कोणीतरी त्या दोघांकडे बघत होतं आणि आपल्या जिभल्या साठत होतं. पांढरे फट पडलेले भोकरासारखे डोळे टकटक त्या दोघांकडे बघत होते. शांताची मनोदेवता त्या अशुभाची चाहूल देत होती. ती ताडकन उठली. हितनं लवकर चलाया पाहिजे. ही जागा चांगली नाही. अहो चला फटदिशा. शांता घाबरून म्हणाली. वय चाल. दत्ता म्हणाला. दत्ता आणि शांताचा पाठलाग ती अमानवी शक्ती करत होती. योग्य वेळाची वाट पाहून ती दुष्ट शक्ती दोघांवर तुटून पडणार असं दिसत होतं. शांताचं बाळ रडत होतं. त्या भयंकर जंगलात बाळाच्या रडण्याचा आवाज घुमत होता. शांता आणि दत्ता बराच वेळचे चालत होते. पण खूप वेळ फिरूनही ते परत त्याच जागी येत होते. हे कसं काय होत आहे हे त्यांना कळत नव्हतं. शांताला मात्र अनाहुताची चाहूल लागली होती. त्यांचा कुणीतरी पाठलाग करत आहे असं तिला जाणवत होतं. तरी मागे पलटून बघायचं नसतं हे तिला ठाऊक होतं. दत्ताजवळ बाळ होतं. तो बाळाला शांत करत होता. बाळ काही वेळाने रडायचं थांबून झोपी गेलं होतं.
शांते, लय वेळचं चालूनही आपण पुन्हा याच जागी यायलो, दत्ता काळजीच्या सुरात म्हणाला. तुम्हासनी म्हणलं होतं ना म्या, रातच्याला जाऊ नाही, पण तुम्ही ऐकल नाही. अहो हे जंगल लय भयंकर हाय. कुणी येत नाही हो रातच्याला इथेसा. मले तर लय भ्या वाटाया. थंडी बी वाजतीया. त्यात हे लेकरू. त्याचा जीवाचा विचार करा, शांता म्हणाली. चुकलंच म्हा, पण आता ह्यो वाट पार करा लागल. दत्तासुद्धा आता काहीसा घाबरला होता. दोघेही जण मनातल्या मनात देवाचा धावा करत होते. तेवढ्यात समोरच्या झाडीत हालचाल जाणवली. दोघेही दचकले. त्या झाडीच्या दिशेकडून त्यांना कुणीतरी पुरुष येताना दिसला. भारदस्त शरीर, पिळदार मिशा, लाल झालेले डोळे. एवढ्या थंडीतही त्याने अंगात केवळ पातळशी एक बंडी आणि धोतर नेसलं होतं. हातात कुऱ्हाड होती. रप रप पायाचा आवाज करत तो दत्ता आणि शांताच्या दिशेने येत होता. तो जसा जसा पुढे येत होता तसतशी दोघांची भीती अधिक वाढत होती. पण झालं भलतंच. तो इसम या दोघांच्या जवळ येण्यापूर्वीच तिथून गायब झाला. हे काय होतं? कोण होता तो माणूस? कुठे गायब झाला? दत्ता अगदी घाबरत घाबरत म्हणाला. आओ, हे त्या हडवीचं जंगल हाय. इथं भूत पिशाच्य हाय. परमेश्वरा, रक्षा कर बापा. लहानगं लेकरू हाय माय. आई पिंगळाई वाट दाव ग माय. इथून सुखरूप काढ आम्हासनी, शांता म्हणाली. ती सुद्धा खूप घाबरली होती. चालून चालून दोघेही दमले होते. रात्रीचे जवळपास 1 वाजून गेले होते. जवळ लहानसं बाळ आणि हाड गोठेल अशी थंडी. तरी दोघे चालत होते. चालता चालता घशाला कोरड पडली म्हणून शांताने पिशवीतून पाण्याची बॉटल काढली आणि एका जागी उभी राहून पाणी पिऊ लागली. पण एखाद्या शक्तीने संमोहित केल्यासारखी ती स्थिर उभी राहिली. दत्ताचं तिच्याकडे लक्ष नव्हतं, म्हणून तो पुढे चालत गेला. शांता मात्र मागे राहिली. शांताच्या मागून ती हळूहळू दबक्या पावलाने येत होती. अतिशय भयंकर, जख्खड, म्हातारा पांढरा फट पडलेला चेहरा, डोळे खोबणीतून बाहेर आल्यासारखे, दात कसले सुळेत जणू, पिंजारलेले केस. रक्तासाठी हपापलेली ती शांताच्या नरडीचा घोट घ्यायला येत होती. बऱ्याच दिवसात तिला सावज न मिळाल्याने ती अशक्त झाली होती. आज अनायसे संधी चालून आली होती. मागून तिने तिचे हात शांताच्या गळ्यापर्यंत नेलेच. तोच तिला समोर दिसला तो, म्हणजेच मगाशी शांता आणि दत्ताला दिसलेला तो, आणि क्षणात गायब झालेला इसम. त्याला बघून अमानवी शक्ती दुर्बल झाली आणि अदृश्य झाली. दत्ताच्या लक्षात आलं, शांता त्याच्यासोबत नाही आहे. त्याने तिला आवाज दिला. त्याचा आवाज ऐकून शांता भानावर आली. तिचं संमोहन तुटलं. दत्ता तिच्याजवळ आला. शांते, कुठं राहिली होती? चाल ना कर, दत्ता म्हणाला. शांता त्याच्यासोबत चालू लागली. शांता आणि दत्ताने पाहिलेला इसम होता तरी कोण, ज्याला बघून ती हडळही घाबरली. आओ, म्या पाणी प्यायला थांबली तर कोणी मले एकाच जागी थांबून ठेवल्यागत वाटत होतं, शांता म्हणाली. मले आता भ्या आणि काळजी बी वाटायला लागली हाय शांते, दत्ता घाबरून म्हणाला. देवाचं नाव घेत जाऊ आपण, त्योच वाचवल आपल्याला, शांता म्हणाली. दोघे जण चालू लागले. वाट कळत नव्हती. अंधार होताच. पुन्हा घनदाट जंगल पण होतं. रस्ता संपत नव्हता. खूप समोर आल्यावर अचानक घुंगरांचा आवाज येऊ लागला. तो आवाज पाठीमागून येत होता. शांता आणि दत्ता घाबरून उभे राहिले. तो घुंगरांचा येणारा आवाज अगदीच मागून येऊ लागला, पण तरीही मागे वळून बघण्याची हिंमत होत नव्हती. अचानकपणे एक आवाज येऊ लागला. आक्के, अहो आक्के, तिकडं कुठे चालला? शांताचा भाऊ किसन पाठीमागून म्हणाला. दत्ता मागे वळून पाहणारच की त्याला शांतानं रोखलं. मागं नगा पाहू, यो त्या हाडळीने डाव केलाय. आपण मागं पाहू अन ते आपल्याला जीवानं मारन. सरळ चालत राहावा, शांता म्हणाली.
पण शांते, खरंच किसन असेल तर? ती जर खरंच हडळ असेल तर आपल्याला कशी बी मारू शकते. मागं वळल्याची कायले वाट पाहिलं? दत्ता म्हणाला. किसन कायले हाक मारेल मागून आपल्याला, आणि त्याने इतक्या अंधाराचं आपण कसं दिसू? तुम्हाले माहीत हाय काय ते हडळ आपल्याला घाबरवायचा प्रयत्न करत आहे. एक डाव का मागं वळून पाहिलं की ते आपल्याला जिथं सोडत नाही. आणि मायाकडं आपल्या देवीचा फोटो, अंगारा, खंडोबाचा भंडारा हाय म्हणून ते आपल्याला काय करू शकत नाही. मले तर असं बी वाटतं की तो मगाशी दिसलेला माणूस साक्षात खंडोबा होता, आपलं रक्षण करायला आला. तुम्ही एकच करा, सरळ सरळ चाला, मागं पाहायचं नाही आणि मनात देवी आई खंडोबाचं नाव घेत राहावा. तोच आपली सुटका करल, शांता शांततेने म्हणाली. शांता फार चतुर होती आणि त्याचप्रमाणे शांता खमकीसुद्धा होती. तिला या वाटेची कल्पना असल्याने तिने सोबत भंडारा, अंगारा आणला होता. असं म्हणतात की या जंगलात पूर्वी खंडोबाचं मंदिर होतं, म्हणून ती हडळ सहजासहजी कोणाला काही करू शकत नसे. ज्या व्यक्तीने आपल्यासोबत देवाचा भंडारा आणि तसबीर आणली आणि त्याचा मनापासून धावा केला तर देव नक्कीच मदतीला येतो. जसा शांतीच्या आणि दत्ताच्याही मदतीला देव धावून आला होता. ती दोघं तशीच समोर चालत राहिली आणि मोठ्याने देवाच्या नावाचा पुकारा करत होती. काही वेळातच ती जंगलाची वाट संपली. त्यांनी एकदाही मागे वळून पाहिले नाही. दत्ता आणि शांता त्यांच्या बाळासोबत सुखरूप तिच्या माहेरी पोहोचले आणि ती हडळ बसली मूग गिळून गप्प, आपल्या दुसऱ्या शिकारीची वाट पाहत. समाप्त. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा. कथा आवडली असेल तर कथेला लाईक आणि शेअर करा. त्याचप्रमाणे आमचा कथालेखन हा चॅनल आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेल आयकॉनवर ओकेवर सेट करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. पुन्हा भेटूया अशीच एक नवीन कथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.